शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली होती। एकनाथ शिंदे हे 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडले होते। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे। आज या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रामुख्यानं आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर न्यायालयात युक्तिवाद केला। यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे। कोर्टात सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर कपिल सिब्बल यांनी म्हटलं की बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणं लोकशाहीवर आघात आहे। 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचे 2013 पासून उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख होते। 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे यावेळी कोर्टात सादर करण्यात आले। एकनाथ शिंदे यांची 2018 मध्ये गटनेतेपदी नियुक्ती खुद्द उद्धव ठाकरे यांनीच केली होती, असं सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। आपल्या युक्तिवादात सिब्बल यांनी पुढे म्हटलं की एका चिन्हावर निवडून यायचं, त्यानंतर बंडखोरी करायची आणि मूळ पक्षावरच दावा सांगायचा हा प्रकार प्रातिनिधिक लोकशाहीवर मोठा आघात आहे। सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केलं की केवळ आमदारांचं संख्याबळ जास्त आहे म्हणून विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येत नाही। युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। निवडणूक आयोगानं पक्षाची 2018 ची सुधारित घटना विचारात न घेता केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं, जो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती। या निर्णयालाही ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय।